उत्साहाचं वातावरण एक कॉन्फिडन्सचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडावर इथं तुम्हाला दिसेल. भाऊ, शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारात आपण आहोत. एकूण सगळं वातावरण बघता किती आत्मविश्वास, किती सीट येतील आपल्याला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीच्या आम्ही आधीच सांगितलं 120 जागा सभागृहात असतील भाजपकडून. त्यात 105च्या वर नगरसेवक आम्ही लढतोय आणि त्यामुळे एक मोठा विजय पुणे शहरात आमचा होतोय. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, मोठे अण्णांच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरात अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून आणतायत आणि लोकांना आता कळलंय की 2500 बसेस हे फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते. धावणारी मेट्रो ही भारतीय जनता पार्टी करू शकते. चांदणी लोकसारखा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टी करू शकते. आणि आता पुण्याच्या परवा देवेंद्रजींनी सांगितलं की 54 किलोमीटर जे बोगदे, 32,000 कोटीचे बोगदे हे फक्त भारतीय जनता पार्टी असा विचार करू शकते आणि करू शकते. त्यामुळे पुणे भारतीय जनता पार्टीची पार्टीची आहे. भाऊ, बऱ्याच वेळेला असं होतं की मागची काही वर्ष पालिकेत सत्ता असतानाही काही कामं होऊ शकली नाही. पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये महापौर तुमचा असेल, कोण असेल, काय सांगाल? निश्चितपणे आम्ही कामं केली. मागील काळात पण आम्ही 24/7 असेल, सायका सारखा एक मोठा प्रोजेक्ट असेल, ज्यात नदी सुधारे, नदी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल, मेट्रो, धावणारी मेट्रो आपण बघताय आज, बसेसची सुधारणा असेल, कचऱ्याचा प्रश्न आम्ही संपवला. आम्ही खूप काम केलंय. पण या प्रशासन काळात तुम्हाला विसर पडला त्याचा. आम्ही खूप काम केलंय. विरोधकांनी बंद पडलेल्या बसचा फोटो मी दाखवतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळातला, भाजपच्या काळातला त्यांनी दाखवावा. मला आव्हान आहे, कचऱ्यावरची आंदोलनं राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये दर आठवड्याला व्हायची. गेल्या 8 वर्षात झालेलं एक कचऱ्याचं आंदोलन दाखवा. आणि त्यामुळे हा खूप मोठा फरक आहे आणि लोकांना माहिती आहे राजकीय कार्यकर्ता काय बोलतो त्या अनुषंगाने विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. फार मोठे पुण्यात विकास कामं झाली आहेत. 50,000 कोटींच्या वर विकास कामं पुणे शहरात चालू आहेत आणि यापुढे होत राहतील. एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा या विकासाच्या जीवावरच, या कर्तृत्वाच्या जीवावर होताना मला या ठिकाणी दिसतो. कोण महापौर होईल? भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. आम्ही ऐकलंय तुम्हीच महापौर होणार आहात. जनतेची पसंती तुम्हाला आहे. पार्टीचा महापौर होईल. एक संस्कृती आहे. 45 वर्षाच्या बिहार मधील एका साध्या तरुणाला कुठून नरेंद्र मोदी चेअर देतात आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करतात. ही संस्कृती या पार्टीची आहे. त्यामुळे हा अधिकार पूर्णपणे पार्टीचा आहे आणि पार्टी त्याला करेल, योग्य विचार करून करेल.